वाढीव पाणी मिळावे तसेच कालव्याची दुरुस्ती तातडीने करण्यात यावी या मागणीसाठी परभणीतील शेतकऱ्यांनी शुक्रवारी जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक 2 कार्यालयाला टाळे ठोकून आंदोलन सुरू केले। शुक्रवारी सकाळपासून आंदोलन सुरू असून वरिष्ठ अधिकारी कार्यालयात उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय। अधिकाऱ्यांकडून फोनवरून केवळ आश्वासन दिले जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। परभणीतील B68 वरील लोहगाव उपविभाग क्रमांक 1 अंतर्गत येणाऱ्या शाखा क्रमांक 20 ताडकळसह अन्य शाखांवरील शेती क्षेत्राला अद्याप पुरेसे पाणी मिळाले नसल्याने पिके वाळून जाण्याच्या स्थितीत आली आहेत। पाण्याअभावी जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला असून शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडल्याचे आंदोलकांनी सांगितले। या संदर्भात माननीय कार्यकारी अभियंता जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक 2 यांना निवेदन देण्यात आले। लवकरात लवकर वाढीव पाणी सोडून शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। या आंदोलनात काशीनाथराव काव्हळवांडे, मनमथ हनुमंत नावलीकर, गजानंद हरिहर शिराळे, शिवधन जगन्नाथ शिराळे, वशिष्ठ देवराव मिसाळ, दिनकर रामकिशन कुठे, बर्वेश्वर वैजनाथ शिराळे, नागेश नीलकंठ नावलीकर, ईश्वर नवनाथ यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते। दरम्यान मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। हिवाळ्यामध्ये 29 ते 30 दिवसाला आमचं रोटेशन संपत होतं। आज 46 तापमान असून आम्हाला 38 दिवस झालेत आणि अजून आमच्या याच्यामध्ये पाणी नाही। आम्हाला 45 दिवस गेले तर आमच्या ऊसाचा सगळा धुरडा उडून गेला तर आम्ही कशाला ते ऊस कशाला लावले? त्यावेळेसच आमचे अर्ज मंजूर केले नसते तर आम्ही ऊस लावले नसते ना। आज एवढ्याले आम्ही पानपट्ट्या भरल्या। आमचा भाग तेलचा असून बी आम्ही 15-15, 20-20 हजार रुपये पानपट्टी भरली आहे। आज आमच्या विरोधात शासन, निसर्ग आणि प्रशासन, शासनानं 8 तासाची लाईन 6 तासावर आणली। छोटे मोठे आमचे डबके त्याच्यावर काही भिजवून होत होतं। 6 घंटे उपसा होत नाही, पाणी तसंच शिल्लक। हे प्रशासन 30 दिवसाला पाणी देतं आहे, ते 38 दिवस झाले तरी आमच्या कॅनलमध्ये पाणी नाही। दररोज आम्हाला असं सांगतात की 21 पासून उद्या यायलंय आणि आमच्या इथं पाणीच नाही। मग आज कार्यालयात येऊन आम्ही ताळे लावलेत कार्यालयाला। मग अधिकारी आता म्हणतात तोंडी किंवा काय पाणी उद्या येईल, 4 घंट्यात येईल, 8 घंट्यात येईल। 5 दिवसात नाही आलेलं पाणी 8 घंट्यात कसं येईल? जर आम्ही आत्महत्या प्रयत्न करू इथं। अमर उपोषणला बसू 100 शेतकरी आहेत सर, ही नाही अधिकारी कोणी नाही। छोटे लिपिक होते ते बाहेर गेले। तोंडी आश्वासन द्यायले 2 तास झाले। परभणी येथून नजीब सिद्दीकी यांची रिपोर्ट।